स्टेशनवर मराठी बोलण्यावरून वाद, मराठीत बोलण्यास रिक्षा चालकाचा नकार, विद्यार्थ्यांसोबत हमरातुमरी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नाशिक येथे राजाश्रय असलेले गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर. नाशिक शहर पोलिसांच्या कारवाईचा पॅटर्न राज्यभर चर्चेत. मुख्यमंत्र्यांनी केलं नाशिक पोलिसांच्या कारवाईचं स्वागत. आयुक्तांना फ्री हँड दिल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. गँगस्टर डी.के. रावला मुंबई क्राईम ब्रांच कडून अटक. सुनावणीसाठी येताच न्यायालयाच्या आवारात आवळल्या मुसक्या. खंडणी प्रकरणात बेड्या. डी.के. राव छोटा राजनचा हस्तगत. आमदार शिवाजी पाटील हनी ट्रॅप प्रकरण. चंदगडमधून 25 वर्षीय तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. वर्षभरापासून शिवाजी पाटलांना येत होते अश्लील मेसेज आणि व्हिडिओ. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5,000 घरांची आज सोडत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते निघणार सोडत. तब्बल 1,84,994 अर्ज प्राप्त. अजित पवारांकडून संग्राम जगतापांची कान उघडणी. जगतापांना कारणे दाखवा नोटीस बजावणार. हिंदू दुकानदारांकडूनच दिवाळीची खरेदी करा, जगतापांनी केलं होतं हे विधान. बीडच्या परळी शहरातील नर्मदेश्वर गुरुकुल मधील विद्यार्थ्यांना बेदम मारहाण. मुलाला परीक्षेचा पेपर का दिला नाही असं म्हणत मुलाच्या नातेवाईकांकडून 11 विद्यार्थ्यांना बेल्ट बांधून मारहाण. 2 जणांविरोधात गुन्हा दाखल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चीनवर 100% टॅरिफ लावण्याची घोषणा. रेअर अर्थ मेटल निर्यात धोरणात चीननं बदल केल्यानं वाद पेटला. महसूल विभागात जमीन मोजणी फक्त 30 दिवसात होणार. 30 दिवसात निपटारा करण्यासाठी परवानाधारक खासगी भूमापकांची नियुक्ती करणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. आणि कोल्हापुरातील बनावट नोटा तयार करणारी टोळी जेरबंद. कोल्हापूर पोलीस हवालदार टोळीचा मास्टरमाइंड असल्याची धक्कादायक माहिती. टोळीतील 5 जणांना अटक तर 1,11,00,000चा मुद्देमाल जप्त. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.